सावली ही अशात हसते, ठाव ठिकाण माझा पुसते, मीच मला मग शोधत बसते. बोल मला तू हळुवार काही, सांग भले तू माझा नाही. कलियुगातली मी मीराबाई, मौनातले हे शब्द बोलके, तुझ्यानी माझ्या ओठे हलके, असुनी ननी अश्रू पोरके. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा, देईल हात तुझी अस्मिता. अस्मिता, अस्मिता, अस्मिता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली कंपनी जर वाचवायची असेल तर आपल्याला काहीतरी करायला हवं. आज दिवसभर काम केलंस, रात्री उशीरपर्यंत काम केलंस, आणि ते सुद्धा या अवस्थेत. बस, खूप झालं. सगळ्या संकटाला तोंड देता देता आता वेळ लागायची वेळ आली. आपल्या कंपनीची जरी दिवाळखोरी झाली असली ना, तरी तुझ्या बाबांच्या बुद्धीची, त्यांच्या मेहनतीची दिवाळखोरी झालेली नाहीये. मिस्टर अभिजित जहागीरदार, यस. यू आर अंडर अरेस्ट. व्हॉट? नाही, माझ्या लक्षात येत आहे इन्स्पेक्टर साहेब, ही सगळी संग्राम थोरातची कृपा आहे. माई, हे घे, पेपर वाच. जहागीरदार घराण्याबद्दल असणार, हो ना? हो. काय आलं छापून? आता कोणाचा नंबर? अभिदादा. का? आता त्यांनी काय केलं? ठीक आहे ना तो? आई, अगं पोलिसांनी पकडलंय त्याला. अगं पण काय गुन्हा काय आहे त्याचा? हे तू पेपर मध्ये वाच, तुला कळेल. परमेश्वरा, परमेश्वरा रे, फक्त एवढीच बातमी ऐकायची राहिली होती, आता तीही ऐकवलीस. काय होणार आहे या घराण्याचं कुणास ठाऊक. हे बघ, काहीही ठीक होणार नाहीये, काहीही ठीक नव्हतं. आपल्याला ना संकटाचा सामना करायची सवय करायला हवी. बघूया देव तरी आपली किती परीक्षा घेतो ते. आई, अगं तू काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. कधी काहीच ठीक नव्हतं, ठीक होणार आहे नाही. आपल्याला ना, आपल्याला आता संकटाची सवय करून घ्यायला हवी. देवाने आपली परीक्षाच घ्यायची ठरवली आहे. बघूया ना कशी परीक्षा घेतो ते. हो, आपली नाही तर थोडक्यात चुकामुक झाली असती, कारण साधारणपणे याच वेळेला मी ऑफिसला जातो. बरं, तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी? नाही, काही नको.
मलाही लवकर निघायचं आहे. मर्ढेकर साहेब, जागतिक मंदीमुळे सगळ्याच कंपन्यांची अवस्था सध्या बिकट झालेली आहे आणि आम्ही ज्या फॉरेन कंपनीशी कोलॅबोरेशन करणार होतो ती कंपनी कुठली कंपनी? ॲग्रोवर्ल्ड नावाची कंपनी. त्यांना भारतात इन्व्हेस्टमेंट करायची होती. त्यांनी बराच सर्वे केला आणि मग त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आमच्या कंपनीकडे आले. बऱ्याच मीटिंग्स झाल्या आमच्या. वर्ष दीड वर्ष पत्रव्यवहार झाला आणि मग कोलॅबोरेशन करायचं ठरलं. ग्लोबल मार्केटमध्ये शिरण्यासाठी माझ्या मुलांनी खूप एक धाडसाचं पाऊल उचललं. पण काय असतं की आता बिझनेसमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करायची तर कर्ज काढावं लागतं. गुंतवणूक बरीच मोठी असते ना. पण या जागतिक मंदीमुळे ॲग्रोवर्ल्डनी अचानक दिवाळखोरी डिक्लेअर केली आणि साहजिकच आमचं जे कोलॅबोरेशन झालं होतं त्यामुळे आम्ही पण खूप कोलमडून गेलोय. म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे ना की, पण काळजी करू नका, ही परिस्थिती बदलेल. हे चित्र आज ना उद्या नक्की बदलेल. तुमचा मुलगा बेपत्ता आहे म्हणे? नाही, बेपत्ता वगैरे नाही. काय की मीडियावाले सारखी विचारपूस करतात, तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न विचारतात, त्यामुळे तो जरासा भांबावून गेला. खूप टेन्शन यायला लागलं त्याला आणि हा सगळा प्रकार घडल्यामुळे तो खूपच गांगरून गेला होता. अगदी हादरून गेला होता. म्हणून मी त्याला म्हटलं की तू काही दिवस बाहेरगावी जा, थोडा रिलॅक्स हो. सध्या मी, माझी सुनबाई आणि माझी मुलगी आम्ही ऑफिस सांभाळतोय. माझा मोठा मुलगाही लवकरच जॉईन होईल आम्हाला 1-2 दिवसात. हा, थोडासा वेळ लागेल पण आम्ही डगमगलेलो नाही. मी माझ्या मुलीला सांगितलंय की म्हणजे आपल्याला आर्थिक दिवाळखोरी जाहीर करावी लागली हरकत नाही, पण बौद्धिक दिवाळखोरी आपली कधीच होणार नाही का? फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा राखेतून आम्ही उभे राहू, उंच भरारी मारू. आम्ही आमिषाला सून म्हणून स्वीकारू शकत नाही.
काय ग बबडे, संध्याकाळच्या वेळी असा काळोख करून का बसलीयस? खरं तर ही फिरायला जायची वेळ आणि तू अंधारात बसलीयस घरात. तसं नाहीये ग ताई. समथिंग इज रॉंग. काय झालंय? दिवा लावायचं राहिलंय एवढंच. आणि खरं सांगू का, माझा अजिबात मूड नाहीये कुठे जाण्याचा. हे असंच होतं. ह्या सगळ्या अनुभवातनं गेलीये मी. सुरुवातीला असं एकटं राहावं असंच वाटतं. हा उजेड नको वाटतो, काळोख आवडायला लागतो, कुणाशी बोलू नये असंच वाटतं. अगदी सुरुवातीच्या काळात मी स्वतःला जेव्हा खोलीत कोंडून घेतलं होतं तेव्हा माझ्या खोलीत समोरच्या भिंतीवर एक पाल यायची. त्या पालीशी सुद्धा बोलायला लागले होते मी. त्या पालीला भात आवडायचा म्हणून तिच्यासाठी थोडी शीत सुद्धा वगळून ठेवायचे. आणि ती सुद्धा इतकी डांबरट होती की भाताशिवाय दुसरं काही खायची सुद्धा नाही. स्टॉप इट. बस कर ग तुझं पाल पुराण. माझं असं काही होणार नाहीये आणि मी ते होऊन देणार नाहीये. तुझ्यासारखी नाहीये मी. आणि आता बाबांचं जरी ऐकत असले ना तरी त्यावर जाऊ नकोस. एक मोठा अनुभव घेतलाय मी आयुष्यात. त्या अनुभवाच्या कोशात स्वतःला गुरफटवून घेऊ नयेस म्हणूनच वेळीच सावध करायला आलीये मी तुला. ताई, बाबांचा विरोधाला न जुमानता जयूच्या प्रेमासाठी अर्ध्या रात्री घराबाहेर पडलीये मी. तुझ्यासारखी घरात बसून नाही राहिले. पण त्याचा काय उपयोग झाला? शेवटी बाबांच्या सगळ्या अटी मान्य करून तू या घरात परत आलीसच ना. मी घरात परत आले यावर जाऊ नकोस. मी परत कधीही घराबाहेर पडू शकते. पण यावेळी मी जाईन ते प्लॅन करून. कुठलीही चूक होऊन देणार नाही मी यावेळी. अगं मग वाट कशाची बघतीयस? उगाचच पळून जाऊ का ताई? अशी कारणं शोधत राहिलीस ना तर परत याच घरात कोंडून राहशील. तो म्हातारा स्वतःच्या भूलभुलैयामध्ये अडकवून ठेवेल तुला. इमोशनली ब्लॅकमेल करून ट्रॅप करेल परत. आता तू घरात परत आलीस बाहेरून, हीच वेळ आहे. तू आता इतकी इमोशनली अटॅच नाहीयेस घरात कोणाशी. ताई, हाच फरक आहे आपल्यात. हाच खूप मोठा फरक आहे. अगं ताई, मी जयूच्या प्रेमाचा, भावनांचा कसलाही विचार न करता सरळ घरी निघून आले. तू जे काही सांगितलंस त्याबद्दल थँक्स. तुझ्या टिप्स सगळ्या लक्षात ठेवेन मी. आपण टीव्ही बघूया का? चल. अस्मिता 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 आज इथे का आणलाय मला? घाबरू नका. अहो, त्या कोठडीत बसायला व्यवस्थित जागा नव्हती ना, म्हणून इथं आणलंय. पण मला तुम्ही रात्रीच का कोठडीतून बाहेर काढता? अहो, जरा निवांतपणे बोलता येतं. काय आहे, आमच्याकडे दिवसभर गुन्हेगारांची वर्दळ असते ना, ये जा चालू असते सगळे. त्यामुळे वेळ मिळत नाही. इथं जरा व्यवस्थित गप्पा मारता येतील आपल्याला. काही सिगरेट वगैरे घेणार? पोलीस स्टेशनमध्ये अशी चांगली वागणूक मिळायला लागली की इन्स्पेक्टर साहेब, खरं तर थोडी भीतीच वाटते. घाबरू नका. आम्ही काय प्रत्येक गुन्हेगाराची आईमाई काढत नसतो. आणि तुमच्या बाबतीत तर तसं करायचं काहीच कारण नाही. तुम्हाला अशी वाईट ट्रीटमेंट द्यायचं काहीच कारण नाही. तो स्वतः जयवंत तुमच्याबद्दल खूप चांगलं बोलतो.
आणि माझंही मत तुमच्याबद्दल खूप चांगलं आहे. पण मग मला इथे पाहुणचार का देताय तुम्ही? अहो मी पळून चाललोय का? मी हवं तर रोज हजेरी लावीन पोलीस स्टेशन मध्ये येऊन. मला एक सांगा जागीरदार साहेब, तुम्हाला इथं कुणी त्रास देतंय का? हा, कुणी काय बोलतंय का तुम्हाला काही? हा, आता या थोड्याफार सुखसोयी जर पाहिजे असतील तर थोडा खर्च होणारच, पण जहागीरदारांना हे काही अवघड नाहीये. पण शेवटी तुरुंग तो तुरुंगच ना. आणि सगळेच काही तुमच्यासारखे चांगली ट्रीटमेंट देत नाहीत. काही हवालदार तर थोडे दिवस, मला वाटतं अजून थोडे दिवस तुम्हाला हा त्रास सहन करावा लागेल. हा, पण माझा नाईलाज आहे त्या गोष्टीचा. काय, मला वर्ण तशा ऑर्डर्स येतात. तुमचा हा जो लाड चाललाय ना, हा मी माझ्या अधिकारात करतोय. ते वेळ आली तर आमच्या मोठ्या साहेबांसमोर माझा मार सुद्धा खावा लागेल. पण का? कशासाठी? कारण तुमचा गुन्हा गंभीर आहे, अतिशय गंभीर आहे. ड्रग्सच्या बाबतीत आमच्याकडे दयामाया नसते. काय एखादी इंटरनॅशनल गँग याच्या पाठीमागे असू शकते. हा, अर्थात तुम्ही काय, तो जयवंत काय, तुम्ही या साखळीमधले एक छोटीशी कडी आहात. अहो काय बोलताय तुम्ही इन्स्पेक्टर साहेब? इंटरनॅशनल गँग काय, चेन काय, कडी काय? अहो हे सगळं मी फक्त कथा कादंबऱ्यांमधनं आणि सिनेमातनं वाचलंय आणि पाहिलंय. तुम्ही जी ती पावडर म्हणताय ना माझ्या गाडीत सापडली म्हणून, ती धड काळी का गोरी हे सुद्धा मला माहित नाही. हो नाही ना माहिती? तुम्हाला काहीच माहिती नाही ना? नाही ना. मग कशाला घाबरता एवढं? रिलॅक्स रिलॅक्स. मला आणखीन नक्की किती दिवस इथे ठेवणार? मला असं वाटतंय की अजून थोड्या दिवसात तुम्हाला घरी सोडतील किंवा थांबवतील. म्हणजे आणखीन कुठे नेणार मला? कदाचित घरी सोडतील किंवा एखादा मोठा कार्पेट एरिया असलेली मोठी कोठडी सुद्धा देतील. तुम्हाला तिथं नवीन मित्रही मिळतील. छान वेळ जाईल तुमचा तिथं. बरं, आज इथंच थांबताय की परत तुमच्या कोठडीत जात आहे? हे बघा, तुम्ही जर मलाच विचारणार असलात ना तर मला प्लीज घरी पाठवा. मला घरी जायचंय इन्स्पेक्टर साहेब. मला आता भूक नाहीये. भूक लागली ना की मी जेवेन. सगळा नशिबाचा फेरा आहे. नशिबाचा नाही, संग्राम थोरातचा फेरा आहे. तुझं काही बरं वाईट झालं ना तर त्याला मी कारणीभूत ठरायला नको. ठीक आहे, मग बोलवा सगळ्या टीव्ही वाल्यांना. एक मिनिट बाबा. बाबा, हा साधा पत्रिकेवरचा फोटो आहे. त्याला फाडून तुम्हाला काय समाधान मिळणार आहे? चालत तुमची केस म्हणजे इंटरेस्टिंग होत चालली बघा. काय कळतच नाही बघा. देवाच्या अंगावरचे दागिने वाचवण्यासाठी माझे वडील प्राणपणाने लढले, पण ते दरोडेखोर दागिने घेऊन निघून गेले. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा.
देईल हात तुझी अस्मिता